नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आर व्ही गुजर सर आपले सर्वांचे या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करतो. आपण कोविड-19 या जागतिक महामारीमुळे घरी आहोत. आपला अभ्यास सुरू राहावा या उद्देशानं मी या व्हिडिओची मालिका सुरू केलेली आहे. ती आपण पाहता, तिचा अभ्यास म्हणून उपयोग करता यासाठी मी आपले प्रथमतः आभार मानतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आतापर्यंत आपणाला डेअरी टेक्नॉलॉजी विषयाच्या संदर्भातील मिल्क प्रोसेसिंग या विषयाचे काही व्हिडिओ रामलिंग गुजर AHDT व्हिडिओ या नावाने यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. ते आपण केव्हाही डाउनलोड करून पाहू शकता. आपणाला नवीन व्हिडिओ हवे असल्यास माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन तात्काळ मिळू शकेल. सदर व्हिडिओचा उपयोग आपण शैक्षणिक कामासाठीच करावयाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण दूध प्रक्रिया मिल्क प्रोसेसिंग पेपर 2 12वी या पेपरमधील पाठ क्रमांक 3 दूध प्रक्रिया व स्पेशल मिल्क या पाठाबद्दल माहिती घेणार आहोत. या पाठाचं नाव दूध प्रक्रिया म्हणजे दुधावरती केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया. यामध्ये दूध गाळणे, स्वच्छ करणे, दूध थंड बनवणे, दूध गरम करणे, निर्जंतुक बनवणे, दुधाचं पॅकिंग करणे आणि बाजारपेठेमध्ये वितरित करणे अशा वेगवेगळ्या प्रक्रिया दुधावरती केल्या जातात आणि याचाच अभ्यास या पाठामध्ये आपल्याला करायचा आहे. दुसरा मुद्दा या पाठातला आहे स्पेशल मिल्क. त्याला विशिष्ट दूध असंही आपण म्हणतो. म्हणजे बाजारपेठेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची दुधं आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या दुधांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करावयाचा आहे. यातील पहिला मुद्दा आज आपण आता सुरू करत आहोत, दुधाचे शीतकरण. सामान्यपणे आपल्याकडं गाय किंवा म्हैस या प्राण्यांपासून दूध उपलब्ध होतं. या प्राण्यांपासून दूध काढल्यानंतर काही वेळामध्येच म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून त्या दुधामध्ये सूक्ष्मजीवांचा अंतर्भाव होतो. आता सूक्ष्मजीव हे साधारणतः 20°C ते 40°C या तापमानाला उत्तम प्रकारे वाढू शकतात आणि आपल्यातील तापमान हे साधारणतः त्या दरम्यानचंच असतं. म्हणजे साधारण 18 ते 20°C पासून ते 35 ते 40°C पर्यंतचं तापमान आपल्या वातावरणामध्ये दिवसभरामध्ये किंवा रात्रीमध्ये सुद्धा पाहायला मिळतं आणि यामुळं सूक्ष्मजीवांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. आणि ही वाढ झाल्यामुळं आता सूक्ष्मजीवांची वाढ होते म्हणजे त्यांचा आकार वाढत नाही आहे, तर त्यांची संख्या वाढते. आणि ज्यावेळेला कोणताही सजीव ज्यावेळेला स्वतःची वाढ करत असतो त्यावेळेला वेगवेगळ्या पदार्थांचा वापर हा करत असतो. तसंच सूक्ष्मजीव दुधामधील वेगवेगळे पदार्थ वापरतात. त्यामध्ये विशेष करून लॅक्टोज याचा वापर मोठ्या प्रमाणात ते करतात आणि मग त्या लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये होतं. म्हणजेच दुधाला खराब वास येऊ शकतो. दुधामधले भौतिक आणि रासायनिक गुणधर्म बदलतात आणि दुधाच्या पोषण मूल्यावरती परिणाम होतो. म्हणजे दूध हे मानवाच्या खाद्यासाठी
योग्य राहत नाही आणि यासाठीच सूक्ष्मजीवांची वाढ थांबवणं गरजेचं आहे. सामान्यपणे विचार केला तर सूक्ष्मजीवांची वाढ ही साधारणतः 5 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमानास ही थांबते किंवा 1 एवढीच राहते. याकरिता दुधाचे शीतकरण गरजेचे आहे. आपल्याकडे शीतकरणाच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी काही पद्धतीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यातील पहिली पद्धत म्हणजे सरफेस कूलरच्या मदतीनं दुधाचं शीतकरण करणे. स्क्रीनवर तुम्हाला 2 आकृत्या पाहायला मिळत आहेत. त्या आकृत्या पृष्ठभागीय शीतकरण यंत्र किंवा सरफेस कूलरच्या आहेत. आता या कूलरची रचना म्हणजे बरेचसे आडवे पाईप एकमेकाला सांधलेले जातात. त्यांची दोन्ही टोकं एकमेकांना जोडलेली असतात. त्यामधून विना अडथळा पाण्याचा प्रवाह जाऊ शकतो. हे सर्व पाईप्स एका लोखंडी फ्रेमवर बसवलेले असतात. आता या पाईपच्या वरच्या बाजूला सप्लाय टँक असतो. यामध्ये दूध भरल्या जातं आणि त्या टँकला तोटी बसवलेली असते. त्या तोटीमधून दूध या पाईपवरती सोडल्या जातं. पाईपमधून थंड पाण्याचा प्रवाह प्रवाहित केलेला असतो. वरच्या बाजूनं टँकमधून पातळ थर दुधाचा पाईपवरून पडत असतो आणि या पडणाऱ्या प्रवाहामुळं दूध थंड होतं. जे थंड पाणी असतं ते थंड पाणी कूलिंग सिस्टीमच्या मदतीनं थंड बनवलेलं असतं किंवा बर्फाचं थंड पाणीसुद्धा या पद्धतीसाठी आपल्याला वापरता येऊ शकतं. या पद्धतीनं दुधाचं शीतकरण परिणामकारकरित्या होतं. या प्रक्रियेसाठी कमीत कमी खर्च येतो. मनुष्यबळही फारसे लागत नाही आहे आणि अधिक प्रमाणात दूध हाताळणीसाठी याचा आपल्याला उपयोग करता येतो. आपल्याला प्लेट कूलरच्या तुलनेमध्ये हे यंत्र अतिशय स्वस्त आणि कमी खर्चामध्ये उपलब्ध होऊ शकतं. या यंत्राचे तोटे एवढेच आहेत की जास्त थंड पाण्याचा पुरवठा सतत आपल्याला मिळवावा लागतो. त्यानंतर दुधाचा संपर्क वातावरणाशी येत असल्यामुळं आपल्याला या दुधामध्ये संसर्ग होण्याची किंवा धूळ कचरा पडण्याची शक्यता असते आणि याच्यासाठीच खास करून आपल्याला रेफ्रिजरेशन युनिटची गरज पडते. यानंतर आपण आता दुसरी शीतकरणाची पद्धत म्हणजेच प्लेट कूलर. या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणातील दूध शीतकरणासाठी आणि अखंडितपणे शीतकरणासाठी केला जातो. या यंत्रामध्ये प्लेट्स बसवलेले असतात. या प्लेट पातळ, पसरट आणि खाचा असलेल्या असतात. या प्लेट स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या असतात. या प्लेट स्टेनलेस स्टीलच्या फ्रेमवर अशा रीतीने बसवलेल्या असतात की एका बाजूने दुधाचा प्रवाह व दुसऱ्या बाजूने थंड पाण्याचा किंवा उष्णता माध्यमाचा प्रवाह आपल्याला घेऊन जाता येतो. हे प्रवाह एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. कारण प्लेटचीच रचना आणि त्यामध्ये प्रवाह नियंत्रित करण्याची रचना अशा प्रकारे केलेली असते की दुधाचा आणि पाण्याचा प्रवाह हा काउंटर करंट या पद्धतीनं असतो. स्क्रीनवरती तुम्ही एक छोटासा व्हिडिओ पाहत आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्लेटच्या मधून कशा पद्धतीनं प्रवाह जातो आहे हे दाखवल्या जात आहे. हे जर तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक पाहिलं तर लक्षात येईल की एका बाजूनं थंड पाण्याचा प्रवाह प्रवाहित आहे व दुसऱ्या बाजूनं दुधाचा प्रवाह प्रवाहित होत आहे. त्यामुळं दोन्ही प्रवाह एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. या यंत्रानं आपल्याला जलद गतीनं
आणि प्रभावीपणे दुधाचं शीतकरण करता येतं. वातावरणाचा संपर्क येत नाही, त्यामुळं दुधामध्ये कुठलंही दूषण किंवा कचरा किंवा कोणताही संसर्ग होण्याची शक्यता नाही. दुधाचं बाष्पीभवन होत नाही आहे, त्यामुळं दूध जास्त नुकसान होत नाही. प्लेट धुणं म्हणजे या यंत्राची स्वच्छता CIP पद्धतीनं करणं हे सोपं जातं. आता या यंत्राचे तोटे थोडे असे आहेत की या यंत्राला चालवण्यासाठी विजेची आवश्यकता आहे. सुरुवातीचा उभारणी खर्च हा मोठ्या प्रमाणात येतो. या यंत्राला चालवण्यासाठी कुशल आणि प्रशिक्षित कामगारांची किंवा तंत्रज्ञान असणाऱ्या व्यक्तीची गरज आहे आणि या यंत्राला नियमितपणे थंड पाण्याचा पुरवठा करावा लागतो. यानंतर आपण आता पुढील शीतकरणाची पद्धत इंटरनल ट्युब्युलर कूलरच्या मदतीनं दूध थंड करणे पाहत आहोत. या पद्धतीमध्ये एक मोठ्या व्यासाचा पाईप घेतला जातो. त्याच्यामध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर व्यासाच्या स्टीलच्या पोकळ पाईप बसवलेले असतात. या पाईपमधून थंड पाण्याचा प्रवाह व जी शेल आहे त्या शेलमधून दुधाचा प्रवाह पाठवला जातो. ज्यावेळेला पाईपमधून थंड पाण्याचा प्रवाह प्रवाहित होतो व दुसऱ्या बाजूने मोठ्या पाईपमध्ये दुधाचा प्रवाह प्रवाहित होतो, त्यावेळेला दुधाचं तापमान थंड पाण्याच्या तापमानामुळं कमी होतं आणि मोठ्या पाईपमधून दुसऱ्या बाजूने थंड दूध बाहेर पडतं. ही शीतकरणाची अखंडित पद्धत आहे. या पद्धतीनं दुधाचं शीतकरण प्रभावीपणे केलं जातं. दूध वातावरणामध्ये उघडं पडत नाही आहे, त्यामुळं कुठल्याही प्रकारचं दुधाला दूषण लागत नाही किंवा संसर्ग होत नाही. या पद्धतीमध्ये दुधाचं बाष्पीभवनही होत नाही. फक्त या पद्धतीमध्ये प्लेट कूलरच्या पेक्षा शीतकरणाची क्रिया कमी प्रभावीपणे होते आणि या उपकरणासाठी मोठ्या जागेची म्हणजे भरपूर अशी जागा आवश्यक आहे. वरच्या व्हिडिओमध्ये आपण हे सोबत पाहिलं आहे, त्यामुळं आपल्याला इंटरनल ट्युब्युलर कूलर किंवा त्यालाच सेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजर असं म्हटलं जातं. याचा उपयोग दूध तापवण्यासाठीही करता येऊ शकतो. यानंतर आपण पुढील पद्धत म्हणजेच जॅकेटेड व्हॅट ही एक गटवार पद्धत आहे. कमी प्रमाणातील दुधाचे शीतकरण करण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात. यामध्ये 2 टँक एकमेकांमध्ये अशा रीतीने बसवलेले असतात की त्या दोघांमधील पोकळीतून शीतकरणाचे माध्यम पंपाद्वारे फिरविता येते व दूध जलद गतीने थंड करण्यासाठी एजिटेटरची सोय केलेली असते. या पद्धतीचे तोटे म्हणजे शीतकरणाची परिणामकारकता कमी आहे. दुधाला सतत ढवळावं लागतं, त्यामुळं दूध घुसळून त्यातील क्रीमच्या गुणवत्तेवरती परिणाम होतो. आता आपण या पाठातील दुसरा मुद्दा दुधाची साठवणूक पाहणार आहोत. दूध हे डेअरी प्लांटमध्ये आल्यानंतर त्याची स्वीकृती केली की त्याला थंड करून साठवणं गरजेचं असतं. कारण पाश्चरायझेशन करण्यासाठी ठराविक लॉटमध्ये दूध जमा होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं जे वेगवेगळ्या संकलन केंद्रावरून दूध डेअरीमध्ये पोचतं ते सगळं दूध एकत्र करून थंड करून त्याचा एक लॉट बनवण्यासाठी आपल्याला या दुधाला साठवून ठेवावं लागतं. असं साठवून ठेवण्यासाठी डेअरी प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टँक वापरलेले असतात. आता हे टँक वापरून त्याच्यामध्ये दूध साठवून ठेवलं जातं. याची मुख्य कारणं काय, तर दुधाला कमी तापमानावर
साठवून ठेवल्यामुळे दुधाची गुणवत्ता चांगली राहते. दुसरं कारण आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दुधाचा एक मोठा लॉट तयार करता येतो आणि दुधातील घटकांमध्ये समानता राखता येते. तसेच दुधावर प्रक्रिया करणे आणि दुधाला पॅक करणे, पिशवीमध्ये पॅकिंग करणं आपल्याला सोपं जातं किंवा सोयीचं जातं. तसेच दुधामधील फॅट किंवा SNFचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी आपल्याला त्यावरती प्रमाणीकरणाची क्रिया करावी लागते आणि ही सुद्धा क्रिया करण्यासाठी आपल्याला दूध एकत्र असणं, एका लॉटमध्ये असणं आवश्यक असतं. त्यामुळं दुधाची साठवणूक ही क्रमप्राप्त आहे. मग साठवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टँक डेअरीमध्ये वापरल्या जातात. काही टँक इन्सुलेटेड असतात, काही इन्सुलेटेड नसतात, काही रेफ्रिजरेटेड असतात. तर असे टँक डेअरीमध्ये नेमके कुठे ठेवलेले असतात, म्हणजे थोडक्यात टँकची जागा, योग्य अशी जागा कोठे असावी. तर स्टोरेज टँक शक्यतो वरच्या मजल्यावर ठेवलेले असावेत, जेणेकरून आपल्याला स्वीकृती रूममधून दूध पंपाद्वारे वरच्या मजल्यावरील स्टोरेज टँकमध्ये भरता येते आणि मग ज्यावेळेला आपल्याला त्या दुधाचा वरती वेगवेगळ्या प्रक्रिया करायच्या आहेत, त्यावेळेला ते गुरुत्वीय बलाच्या साहाय्यानं आपल्याला खाली घेता येतं आणि त्याच्यावरती पाश्चरायझेशनची प्रक्रिया करता येते. आता आपण स्टोरेज टँकचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहूया. स्टोरेज टँकचे प्रकार हे त्यांच्या आकारावर व गुणधर्मावर अवलंबून असतात. स्टोरेज टँकचा पहिला प्रकार म्हणजे इन्सुलेटेड किंवा रेफ्रिजरेटेड स्टोरेज टँक. या टँकची रचना करतानाच आतमध्ये स्टेनलेस स्टीलची टाकी असते. या टाकीला बाहेरच्या बाजूने इन्सुलेशनचे आवरण बसवलेले असते व त्याच्या बाहेरनं GI पत्र्याची टाकी किंवा स्टेनलेस स्टीलचीच टाकी बसवलेली असते. या टँकला निरीक्षण, नियंत्रण व स्वच्छतेसाठीचे भाग असतात. इन्सुलेशनची जाडी 5 ते 7.5 सेंटीमीटरच्या दरम्यान असते. इन्सुलेशनसाठी थर्माकोल, फायबर ग्लास, कॉर्क बोर्ड इत्यादीचा वापर केला जाऊ शकतो. रेफ्रिजरेटेड स्टोरेज टँकमध्ये आतील व बाहेरील टाकीच्या मध्ये आवरण असते आणि या आवरणामध्ये शीतकरणाचे माध्यम म्हणजे थंड पाणी असेल किंवा फ्रिऑन गॅस असेल किंवा अमोनिया गॅस असेल तर तो सोडलेला असतो. स्टोरेज टँकचा दुसरा प्रकार म्हणजे आडवे किंवा उभे स्टोरेज टँक. आडव्या बनावटीचे स्टोरेज टँकला जास्त जागा लागते, वरच्या भागासाठी कमी जागा लागते. उभ्या स्टोरेज टँकसाठी जमिनीवरती कमी जागा लागते, पण हेड स्पेस मात्र जास्त लागतो. तिसरा प्रकार आहे आयताकृती, म्हणजेच चौकोनी किंवा थोडेसे आयताकृती, दंडगोलाकार किंवा अंडाकृती स्टोरेज टँक. या स्टोरेज टँकमध्ये सगळ्यात अडचणीचं म्हणजे आयताकृती स्टोरेज टँकच्या कोपऱ्यामधील स्वच्छता व्यवस्थित होत नाही. त्यामुळं या प्रकारचे स्टोरेज टँक कमीत कमी वापरले जातात. आता या स्टोरेज टँकचे भाग जर बघितले आपण तर वरच्या बाजूला तुम्हाला स्टोरेज टँक आडवा याची आकृती दिसत आहे. तर त्या टँकला सामान्यपणे साईड ग्लास म्हणजे आतमधील दुधाची पातळी बघण्यासाठी, लँडर चढण्यासाठी, दर्शक तापमापी म्हणजे आपल्याला तापमान बघण्यासाठी, दुसरी रेकॉर्डिंग तापमापी पण बसवलेली असू शकते. तो टँक स्वच्छ करण्यासाठी मॅनहोल असतो. त्याच मॅनहोलच्या बाजूला दूध बाहेर येण्यासाठी पाईप असते. त्या पाईपला छोटीशी तोटी असते. त्या तोटीमधून आपल्याला दुधाचा नमुना घेता येतो. त्यानंतर टँकमधील पातळी दुधाची पाहण्यासाठी आपल्याला तिथं लाईट बसवलेला असतो.
टाकीला 4 किंवा 6 पाय बसवलेले असतात. वरच्या बाजूनं यांत्रिक म्हणजेच मोटारच्या मदतीनं फिरणारा पंखा किंवा एजिटेटर बसवलेला असतो. बाहेरच्या बाजूचं आवरण असतं, त्याच्या आतमध्ये इन्सुलेशन बसवलेलं असतं. तर अशा पद्धतीनं ही टाकी स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असते. या टाकीमध्ये लेवल इंडिकेटर पण बसवलेले असतात, कारण या लेवल इंडिकेटरमुळंच आपल्याला टाकीमध्ये किती दूध जमा झालेलं आहे हे पाहता येतं किंवा समजतं. डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात दूध साठवण्यासाठी व कमी जागा लागावी या उद्देशानं 50,000 लिटर, 1,00,000 लिटर अशा क्षमतेचे सायलो निर्माण केलेले आहेत. असे सायलो डेअरीच्या बाहेरच्या बाजूला, इमारतीच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला उंचच्या उंच असे टँक पाहायला मिळू शकतात. आता हे टँक त्याच ठिकाणी बनवलेले असतात. आता या टाक्या डबल आवरणयुक्त असतात. 2 आवरणाच्या मध्ये 7 मिलीमीटर इन्सुलेशन असतं. टाकीचं आतील व बाहेरील आवरण स्टेनलेस स्टीलपासून बनवलेलं असतं. काही वेळा टाकीचा खर्च कमी करावयाचा असल्यास बाहेरचं आवरण माइल्ड स्टीलपासून बनवलं जातं. या आवरणाची जाडी 3 मिलीमीटर एवढी सांभाळावी लागते. गंजू नये म्हणून त्याला रंग द्यावा लागतो. आतल्या बाजूची जी मुख्य टाकी असते स्टेनलेस स्टीलची, ही टाकी 2 ते 2.5 किंवा 3 मिलीमीटर एवढ्या जाडीची बनवावी लागते. या टाकीच्या तळाला साधारणतः 6% उतार द्यावा लागतो, म्हणजे टाकीमधलं दूध पूर्णपणे बाहेर येईल. अन्यथा टाकीमध्ये दूध राहिलं तर आपल्याला स्वच्छता करणंही कठीण जातं आणि मग दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला आपण दूध साठवू त्यावेळेला कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये होतात. तर यामुळं कोणत्याही प्रकारे दूध टाकीमध्ये राहत नाही. टाकीमधलं सगळं दूध बाहेर पडल्यामुळं टाकी स्वच्छही करायला सोपी जाते, म्हणजे तात्काळ पाण्याचा निचरा होऊन जातो. या टाक्या एवढ्या उंच असतात की यामध्ये उंचीप्रमाणे 2, 3 किंवा 4 असे एजिटेटर ठेवावे लागतात. या टाकीमध्ये किती दूध भरल्या गेलं हे पाहण्यासाठी न्यूमॅटिक लेवल इंडिकेटरचा वापर केला जातो. आता हे जे लेवल इंडिकेटर आहेत, हे लेवल इंडिकेटर टाकीमध्ये आतल्या बाजूनं बसवलेले असतात. त्यांना दुधाचा स्पर्श झाला की इकडं आपल्याला पॅनल बोर्डवरती टाकीमधील दुधाची पातळी समजते. या टँकची रचना जर बघितली तर बाजूला आकृतीमध्ये याची रचना दाखवलेली आहे. हे साधारणतः हे टँक आपल्याला 20,000 लिटरपासून ते 1,00,000 लिटर क्षमतेपर्यंतचे पाहायला मिळतात. या टँकची निर्मिती करताना इन्सुलेशन ही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तसंच त्याला मॅनहोल पण ठेवायला पाहिजे, उतारही असणं गरजेचं आहे. तर याच्या मदतीनं आपल्याला या टँकमध्ये 1,00,000 लिटर दुधापर्यंत दूध साठवून ठेवता येतं. याचा उपयोग आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला दुधाचं स्टोरेज करायचं असतं किंवा हाताळणी करायची असते त्यावेळेला होतो. त्यामुळं असे टँक डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभा केले जातात, म्हणजे ज्या डेअरीची क्षमता जास्त आहे अशा डेअरीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूध प्रक्रिया व स्पेशल मिल्क या पाठांतर्गत दुधाचे शीतकरण, या शीतकरणासाठी आवश्यक असणारी उपकरणं व त्यांची क्रिया आपण पाहिली. यामध्ये प्रथमतः आपण पाहिला सरफेस कूलर, पृष्ठभागीय शीतकरण यंत्र. दुसरा पाहिला आपण प्लेट कूलर. तिसरा पाहिला इंटरनल ट्युब्युलर कूलर.
आणि चौथा बघितला जॅकेटेड व्हॅट किंवा टँक. त्यानंतर आपण पाहिलं डेअरीमध्ये दूध साठवण्यासाठी आवश्यक असणारे स्टोरेज टँक, त्यांची जागा कुठं असावी, त्यांची आवश्यकता काय आहे आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार. आपण त्यामध्ये आडवे इन्सुलेटेड स्टोरेज टँक, त्याच्यानंतर उभे आयताकृती रेफ्रिजरेटेड स्टोरेज टँक आणि शेवटी आपण आता बघितला सायलो टँक, ज्याचा उपयोग डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात दूध साठवण्यासाठी केला जातो. या ठिकाणी आपण या व्हिडिओला विराम देत आहोत. सध्या अजूनही कोविडचा काळ सुरू आहे, त्यामुळं तुम्ही सगळ्यांनीच घरीच राहायचं आहे आणि हे व्हिडिओ पाहायचे आहेत, अभ्यास करायचा आहे. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.